दारू पिऊन घरी आलेल्या पतीला त्याच्या पत्नीनं मुलीला भूक लागली आहे, तिला दूध घेऊन या असं सांगितलं, तेव्हा त्यांना पैसे नसल्याचं सांगितले। त्यावर चिडलेल्या वडिलांनी आपल्या मुलाला तुझ्याकडे दारू पिण्यासाठी पैसे आहेत आणि मुलीच्या दुधासाठी पैसे नाही का असं विचारले। त्याचा राग येऊन मुलानं वडिलांच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडनं मारहाण करून गंभीर जखमी केलाय। याबाबत महेश कांबळे यांनी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी त्यांचा मुलगा प्रशांत कांबळे याला अटक केली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कांबळे हे बिगारी काम करतात। ते घरी असताना त्यांचा मोठा मुलगा प्रशांत हा बाहेरून दारू पिऊन आला, तेव्हा त्याच्या पत्नीनं त्याला मुलीसाठी दूध घेऊन या, तिला भूक लागली असं सांगितलं। त्यावर प्रशांत यानं माझ्याजवळ पैसे नाहीत असं सांगितलं। त्यामुळे महेश कांबळे यांना राग आला। त्यांनी प्रशांत याला तुला दारू प्यायला पैसे आहेत परंतु मुलीला दूध घेऊन येण्याकरिता पैसे नाहीत असं विचारलं। दारूच्या नशेत असलेल्या प्रशांत याला त्याचा राग आला। त्यानं घरातील कपाटामागे ठेवलेला लोखंडी रॉड घेऊन आपल्या वडिलांच्या डोक्यावर, पाठीवर आणि डाव्या हातावर मारहाण केली। त्यात महेश कांबळे हे जखमी झालेत। त्यानंतर प्रशांत घरातून पळून गेला। त्यांना शेजारी राहणाऱ्यांनी ससून रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्यांच्या डोक्यातील जखमेवर 3 टाके घातलेत। पोलिसांनी मुलाला अटक केली असून सहाय्यक फौजदार गोविंद जायभाये तपास करतायत।